लाडकी बहीण योजनेवरून मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारची कान उघडणी केली। निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन व हक्काचे पैसे देण्यासाठी निधी नसल्यास 40,000 कोटींची लाडकी बहीण योजना थांबवावी असा इशारा दिला। कर्मचाऱ्यांचे पैसे देण्यासाठी पालिकेचे टेबल खुर्च्या विकण्याचेही सुचवले। सरकारच्या योजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भवितव्यावर चिंता व्यक्त केली। महाराष्ट्रातील कोट्यवधी महिलांसाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सतत चर्चेत असते। महायुती सरकारने 1.5 वर्षापूर्वी सुरू केलेल्या या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या लाभार्थी महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात। या योजनेला भरभरून प्रतिसाद मिळाला। विधानसभा निवडणुकीतही महायुती सरकारला याचा मोठा फायदा झाला। लाडक्या बहिणींनी त्यांना भरभरून मतदान करून त्यांना निवडूनही दिले। मात्र सरकारच्या या योजनेवर बरीच टीका झाली। अनेकांनी या योजनेवर टीकास्त्र सोडले होते। मात्र आजही लाडकी बहीण योजना सुरू असून KYC आणि पडताळणीनंतर लाभ घेणाऱ्या महिलांचा मात्र आकडा आता कमी झाला आहे। जवळपास 70 लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्या असून आता त्यांना योजनेचे पैसे दरमहा मिळणार नाही। दरम्यान आता हीच लाडकी बहीण योजना पुन्हा चर्चेत आली आहे। या योजनेवरून मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र संताप व्यक्त करत सरकारला तसेच पालिकेला फटकारले। त्यामागचे कारण म्हणजे पालिका प्रशासन हे निवृत्त कर्मचाऱ्यांच्या हक्काचे पैसे देत नसल्याचे निदर्शनास आले आणि त्यावरूनच न्यायालयाने संताप व्यक्त केला। जर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पेन्शन व इतर लाभ देण्यासाठी सरकारकडे पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद केली पाहिजे। एकीकडे सरकार लाडकी बहीण योजनेवर हजारो कोटीहून अधिक पैसे खर्च करत आहे। आता ही योजनाच रोखली पाहिजे आणि ती बंद केली पाहिजे असा निर्वाणीचा इशारा उच्च न्यायालयाने देत राज्य सरकारची तसेच पालिकेची कान उघडणी केली। पालिकेच्या शिक्षण विभागातून निवृत्त झालेल्या एका महिलेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। त्यांना 7व्या वेतन आयोगानुसार पेन्शन, ग्रॅज्युएटी तसेच निवृत्तीनंतर हक्काचा लाभ मिळालेला नाही। त्यामुळेच त्यांनी न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती। त्यावर गुरुवारी न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली। या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने पालिकेला तसेच सरकारला झापले। महिलेने दाखल केलेल्या या याचिकेची गंभीर दखल घेत न्यायालयाने सरकारला खडे बोल सुनावले। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।